हातूंतल्यान कितें निर्माण जातलें कारण दोगी जाणांनी जर एकमेकाची इगो आनी एरोगन्स वयर काडलो मागीर गठबंधन जावपाक शकना. हाव आर यू एनालायझिंग? ओके यू नो बिहारचें उदाहरण दिवन गोंयांत महागठबंधन स्थापन करपाची चर्चा सुरू जाली. बिहारच्या आमकां बिहारच्या हेचेर वचचें पडटलें की बिहारांत कशें जालें गठबंधन. लालू नितीश हे एका टायमार दोन दिशाची दोन टोकां आसलीं, ते एकत्र येयले आनी काँग्रेस पक्षाक तेंच्या बरोबर येवचें पडलें. सगळे तेंच्यांनी आपले मतभेद इंटरनल इगो सगळे बाजूक दवरून भाजपाचो सामनो करपाक जाय म्हणून तेंचे एकत्र जाले. आतां हांगा एक गोश्ट कितें घडलें, जशें रोहन बाबान सांगलें तशें की रोहन, विजय सरदेसाय, नरेश सावळ हे फर्स्ट टायम निवडून येयलेले आमदार आणि यंग आमदार. त्यामुळे सचिन तेंडुलकराच्या पहिल्याच मॅचीन सचिन तेंडुलकर सगळ्यात बॉलांक सिक्सर मारूंक सोदतालो पळय, तशी तेंची परिस्थिती जाली. आणि ती कित्याक जाली परिस्थिती? कित्याक तर काँग्रेस पक्ष पूर्णपणे विधानसभेत निष्क्रिय जाला. काँग्रेस पक्ष उलयतना लोकांचो विरोध, लोकांचे डिमांड्स घेवन हे उलयतात. सो म्हणजे तांकां कितें दिसता की त्यांच्या हेतून एक उमेद आणि एक उत्साह तयार झाला. तांकां आतां अशें दिसता की काँग्रेस उलयतना, काँग्रेसीन आसात ते मातब्बर नेते आसात, तेंचे उलोवन दीस सोंपले, सिक्सरी मारूनय सोंपले. आतां ते टेस्ट मॅच खेळपाच्या परिस्थितीन पावल्या. हेचो अर्थ तेंच्यांनी गोंयच्या लोकांचे विशय घेवंक ना किंवा ते घेयनात असो ना. तेंचेर वेगवेगळ्या पद्दतीची वेगवेगळे दबाव आसात, वेगवेगळे विशय आसात, त्यामुळे ते वगी आसात. आतां रोहन बाब जशें सांगता की जेन्ना महागठबंधन गोंयांत स्थापन करपाचो विशय येयलो तेन्ना हो विशय फक्त प्रसार माध्यमां मार्फत त्याचो चर्चेक वयता. जर महागठबंधन खरोखरूच जावपाक जाय जाल्यार विजय सरदेसाय, रोहन खंवटे, नरेश बाब सावळ हेणी अधिकृत पद्दतीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कडेन मिटींग घेवंक जाय की बाबा अशें थंय चडलां ते आमचे म्हऱ्या येतले काय आमी तांचे म्हऱ्या वतले. हय, होच इगो चालला हो. आणि इगोचो प्रश्न ना. हांगा आमी जशें स्टार्टिंगच्यान सांगला At least you two are agreeing on that one point. ना I will tell you. No, I will make my point clear. हांगा कॉन्स्पिरसी चल्ल्या. कोणाची? आयक, हो जो ग्रुप आसा तांकां सदांच काँग्रेसीचेर घालूंक जाय की काँग्रेसीक महागठबंधन करपाचें ना म्हणून. कॉन्स्पिरसी कितें? आयक मरे, सांगपाक म्हाका पावपा दी. सांग. ते सांगपाक सोदता काँग्रेसीक करपाचें ना. तांच्यांनी कितले अटेम्प्ट केले काँग्रेसी कडेन अलायन्स करपाची. नंबर 2, सपोज तुका एक एक्झाम्पल दिता. तूं सपोज खंयच्या चलयेच्या मोगान आसत नाल्यार ते खंयच्या चलये कडेन लग्न जावपाचें खबर विचार करता. तूं ते चलयेच्या बापाय कडेन उलयतलो नाल्यार तुजी फॅमिलीक सांगून चलयेच्या फॅमिलीक अप्रोच जातलो. तूं चलयेच्या बिल्डिंगे सकयल रावन चलयेक गाळयो मारचो ना त्या. ते कितें करता? हांकां केन्नाच अलायन्स करपाचें ना. हांकां कॉन्ट्रॅक्ट दिला मनोहर पर्रीकारान जे सेक्युलर एंटी बीजेपी वोट्स आसा ते फोडून उडोवपाचे आनी परत बीजेपीक सत्तेर हाडपाचे म्हणून ते एंटायर फक्त हवा करता, एक भ्रम लोकांच्या मनात निर्माण करता आणि खंय तरी काँग्रेसीक करपाचें ना म्हणून आमी एकटे गेले हे तांकां दाखोवपाचें. काँग्रेस कन्सिडर्स यू एज अ लवर बॉय बट अ राउडी लवर बॉय हू डजंट नो हाऊ टू टॉक टू द फादर ऑफ द गर्ल. रोहन, हाऊ वुड यू रिस्पॉन्ड? लेट्स गो टू द कॉन्स्पिरसी थियरी लेटर. Conspiracy, I wouldn't get into it. ओके. Congress should come out of the confusion state. ते म्हणता की independents are not an entity, regional party is an entity. आज योगायोगान 26 नोव्हेंबर आय थिंक इज द कॉन्स्टिट्यूशन डे जरी डिक्लेअर मागीर जाल्लो तशें पळयलें जाल्यार लोकांचे जे इश्यूज आमकां फाटीं येवंक लागले आनी द पीपल आमच्या लोकां कडेन उलोवन वॉट वी हॅव टेकन अ बेसीक स्केलेटन हॅज बीन ड्रॉन टुडे ओनली ऑफ वॉट वी वील अनाउन्स अवे बाय 26 Basic skeleton of the republic. ऑफ द पीपल. Yeah. दुसरो बी टीम कोणे तरी त्या फाटी लुईझिन बाबान डिबेटाक बी टीम म्हणली, आता सुनील म्हणटा. इफ आय लुक ॲट इट फ्रॉम द आउटर सायड, each MLA is having his own file. The president is having issues of SEZ and your issues He is not of having any issues. He is clear. He let has me gone to the complete. police तू उलयलो station. मरे They are very clear. He is having issues of his SEZ, he is having issues of his Zoom mobile, things with whatever is happening within them. कोण ओगी रावता, कोण उलयता हे आमकां म्हणपाची गरज ना. गोंयकार पळयत आसा. कॉन्स्पिरसी समज आशिल्ली, आय वूड पुट इट द अदर वे. इट लुक्स लायक अ कॉन्स्पिरसी ऑफ द काँग्रेस एंड BJP टू थिंक ओनली वन की तुमी नाल्यार आमी तिसऱ्याक येवंक दिवचे न्हय. बट द फ्लेवर ऑफ द पीपल इज आमकां आनी हायकमांड नाका, लोकल कमांड जाय. इश्यूज गोंयचे गोंयांत सेटल जावनी, हांगाच करया. हातून खंयच इगो ना, एरोगन्सी ना, कांय ना. We are young leaders. We have a wish to see a beautiful Goa for our posterity. At the same time, we are saying we are not big leaders. Let us all come together. What is wrong in this? But while opposing BJP and antagonizing Congress, We are not are you punching above your weight? We are not antagonizing Congress ideology. Let me be very clear. We are not antagonizing Digvijay's statement as of now. We are not saying anything.
Last few months, the way media has covered it, independents have not spoken anything until and unless Congress has come up with a press statement and automatic statements have been asked from our side. So media is playing the dual role of taking statements from Congress and asking what is your view on it. आम्ही केन्ना आजपर्यंत खंयच्या इंडिपेंडंट He आमदारांक blames Manohar Parrikar, you blame media. No. Manohar Parrikar has nothing got to do with this particular thing. तो दिल्ली गेलो, भैया जालो, थंय आसा. We are talking about local politics, we are talking about Goa. We are talking about how to take secular forces together. Our major fellow ahead against is BJP. How to fight it out? आम्हीच उजो लायतात आणि अशें कांयच चलिल्लें ना. जेन्ना खंयसरूच कोणाक काय मार्क मेळना तेन्ना मिडियाचेर धुकलपाची एक सगळ्यांची संवय आहा आणि ती आमी एक्सेप्ट करतात. कित्याक आमकां खबर आहा शेवटी सगळे जाले काय मिडियाचेर धुकलता. सोडून दी. आतां जशें रोहन बाबान सांगलें की तेंचो एक प्रादेशीक पक्ष येवपाचो. हांव कितें म्हणटा की सेक्युलर फोर्सीस जर तुमी म्हणटात जाल्यार वाय डोंट यू जॉयन काँग्रेस, वाय डोंट यू जॉयन अदर सेक्युलर फोर्सीस. तुमचो एक प्रादेशीक पक्ष, मिकी म्हणटा आपलो एक नवीन आपूण एक काडटलो प्रादेशीक पक्ष, मागीर जॉईन करता. मागीर असे कितके प्रादेशीक पक्ष तुम्ही एकठांय येवन म्हणजे महागठबंधन म्हणून जर प्रत्येक जण आपापलो एक स्वतंत्र जर प्रादेशीक पक्ष काडपाक लागलो जाल्यार त्या महागठबंधनाक अर्थ तुमची एकी तेतून दिसची ना. दुसरी आणि एक म्हत्वाची गोष्ट अशी आसा की रोहन बाबान जेन्ना परवरी काम सुरू केलें गेल्या फावटी, म्हाका अजून उगडास येता की त्याच्या कामाचो शुभारंभ जो आसलो तो सुदीन ढवळीकराच्या हस्ते जाल्लो. नरेश बाब सावळाक प्रपोजल आसा की तेणी मगोन येवचें, कित्याक डिचोली मतदारसंघान हे मगोचे काय थोडे थंय अस्तित्व आसा. त्यामुळे तेची परिस्थिती अशी फाल्यां नरेश सावळ हो खरोखरूच अपक्षांच्या प्रादेशीक पक्षान आसतलो काय तो मगोन वयतलो. आता रोहनाची भानगड अशी जाल्या की परवरी मतदारसंघ हो मगोक मेळो शकना. त्यामुळे रोहनाक अपक्षात रावचें पडलें, सपोर्टेड बाय MGP, बिहायंड द कर्टन्स. म्हणजे ह्या सगळ्या लोकांची अशी परिस्थिती जाल्या की तांकां एक भूमिका म्हणून तेंच्यांनी आतां कितें केलें, आतां ते गेल्या फावटीचें आतां पुरो जालें, आमी आतां खंय तरी एक आमचो पक्ष काडया आणि त्या Very मार्फत वचया. frankly, this is a very personalized question and I would like to ask this. विजय काँग्रेसींतल्यान येता, विजय काँग्रेसीन तिकीट दिलें ना, विजय जिखलो, घडये दिलें ना म्हणून जिखलो. काँग्रेसी तिकीट आशिल्लें जाल्यार कितें ना, इवन ती सुद्धा एक स्ट्रॅटजी त्या टायमार त्या टायमाची पळोवंक गेलो. For example, Vijay didn't get a ticket. For example, Vijay didn't get a ticket. But when it came to MP elections, Vijay was one of the main guys, or Vijay was the guy along with Reginald correct. My to question is vouch for different. Congress. My question is different. The question is, we are Vijay comes deviating from a from the Congress main culture. subject. No, Vijay comes from a Congress culture. Naresh comes from Congress culture. अशी परिस्थिती भितर फाल्यां घडये जाले आनी समाव दे गेट कन्विन्स्ड की चल नाका काँग्रेसीक या परत स्वगृही परत या, then the issue remains of Rohan Khawte. No. पहिले म्हणल्यार when we are talking about a Will you be ever comfortable with joining Congress? No, there is no question of anybody moving anywhere or from what background they come. Today we have taken one stand ahead that we are going with a regional party. When we are going with a regional party, we have very commonly identified the pulse of the people and we know what the people want, what the people require, and that as per that we are going ahead with our agenda. वो सगळं करता असताना वी नीड टू ग्रुप टुगेदर. आता जसो किशोर म्हणटा, लेट द होल थिंग कम आउट, लेट अस टॉक मोर ऑन इट. एक महागठबंधन आणि हे हाजेर सगळें स्वप्न. वी विल डेफिनेटली कम बॅक टू यू, वी विल टॉक ऑन द एजेंडा, वी विल टॉक ऑन एवरीथिंग. हे 2 महिने माइट बी क्रुशियल, बट एट द सेम टाइम द वे वी नीड टू कम आउट, the way the ideologies need to be exchanged, I think somewhere or the other everybody has to think alike. म्हाका हांव एकूच सकयल मुद्दो मांडटा कितें की we and Congress or any whatever we are talking about need to talk about what Goa needs, not about what Delhi needs, what about other people. आमकां गोंयकारांचे रिक्वायरमेंट गोंयकारांक हांगा विदाउट एनी हाय कमांड पुरोवपाची ताक आसपा जाय. दिस इज what we are talking. गोंयकारांचे रिक्वायरमेंट जर म्हणटा गेल्यार दे काँग्रेस बरोबर महागठबंधन करपाची तेंच्यांनी विचारूच करप ना. कित्याक काँग्रेस पक्ष हो जुनो पक्ष, तेंचो हायकमांड दिल्लीक बसता. तुम्ही जर हायकमांड आमचो गोंयकारूच आसतलो म्हणटात जाल्यार तुम्ही काँग्रेस बरोबर महागठबंधनाचो विचारूच सोडप. आता तुम्ही महागठबंधनाक मगो बरोबर तुमची चर्चा जावं शकता, कित्याक मगो हो गोंयचो प्रादेशीक पक्ष ज्या पक्षान 16 वर्सां गोंयान राज्य केला आणि एक प्रमुख प्रादेशीक पक्ष, तेतून तुमचो हो नव्या जनरेशनाचो मगो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आता तो मगो जो भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुण्याचेर अजून पर्यंत चलता आणि हो आता तुमचो नवीन जो पक्ष सुरू जातलो तो एक नवीन जनरेशनाचो पक्ष. सो हे दोन्ही प्रादेशीक पक्ष एकठांय येत गेल्यार खऱ्या अर्थान गोंयकार हेच तुमचे हायकमांड जातले आणि तुमच्या महागठबंधन. तुम्ही जर गोंयकार हेच आमचे हायकमांड असे म्हणटात गेल्यार तुम्ही काँग्रेस बरोबर महागठबंधनाची विचार सुद्धा करप ना आणि ते पद्धतीन तुम्ही प्रयत्नय करप ना. काँग्रेसीक 40 सीट लढयता लढोवनी,
तुम्ही काँग्रेसीकडे जेन्ना हे करतात, एक विसरू नका की 2007च्या निवडणुकीन बीजेपीन जरी सत्ता मेळयली जाल्यार 2007 जी कितें काँग्रेसीचेर जे ठपके असले ते अजून पर्यंत तशे आसात. ते सुदरोवपाक तांकां परत सत्ता येवची पडटली आणि ते चुको सुदरोवच्यो पडटल्यो. त्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिक काँग्रेस बरोबर गठबंधन करून काँग्रेसच्या त्या पापाक धनी जातले. तुमका जर महागठबंधन टॉपिक रिव्हॉल्विंग अराउंड रिजनल पार्टी which is for getting formed and only Congress. We are talking about like-minded people They are who also are talking about like-minded. like-minded people. So who wants to come in are good enough to come in. Who wants to contest 40 seats, they will contest 40 seats. We cannot put somebody on hold. Neither can we tell anybody to stop. It is only the way each fellow or their ideology आणि फुडें गोंयांक कितें जाय, काँग्रेस मुक्त काय बीजेपी मुक्त हे तांणी कोणा चिंतपाचें, त्या हातून फुडें वचपाचें. बिल्डिंगे सकल गाळी मारून रावल्यार चली आनी त्या चल्याचें तोंड पळोवपाना. बिगिनिंगांकूच रोहनाचो डिबेट तूं स्टार्टिंग रिवायंड मार आणि परत पळय ताणें म्हणलेलें काँग्रेस मुक्त गोवा. ताणें केन्नाच म्हणून ना भाजप मुक्त गोवा म्हणून. सो म्हजो जो अजेंडा आसलो, आय एम नॉट इन द रॉंग डिबेट. आमचो जो अजेंडा आसलो ही इज गेटिंग डिस्टर्ब बिकॉज आय एक्सपोज देयर हिडन एजेंडा. ताणें कट मोशन सपोर्ट करूंक ना, असेंब्ली नाही करूंक ना, कट मोशन सपोर्ट करपाक तुमचे स्वताचे आमदार नो पीपल. सो चली चल्याचें तोंड पळोवची ना. प्रश्न तो ना. हांगा प्रश्न आसा, मनोहर पर्रीकारान 2 लोकांक जिखयल्ले. एक पर्वरी जिखयल्लो रोहनाक, एक फातोर्डा जिखयल्लो विजयाक, गोविंद परतकाराक ओडून आणि दामू नायकाक ओडून. ते रीण फारीक करपाचो टायम आयला, रीण ते फारीक करतात आता. आता तुम्ही वेल्यान गाळी मारपाक लागले मरे चल्याक. नाही ताचे प्रॉब्लेम कितें ना, जाला, म्हणून तो म्हाका ना. आता तुम्ही वेल्यान चल्याक गाळी मारपाक लागले. When he is saying ki some president of the party, then we can understand. And desperations can come out in different forms. Yeah, we can I see would that say very well. Congress is already aligned with BJP की आमकां सेफगार्ड कर, आमच्यो फायली सेफगार्ड कर, आमी तुमच्या बरोबर रावता, आमी थर्ड रिजनल फ्रंटाची मारुया, वी आर युअर बी टीम. दिस इज माय एलिगेशन. एकच गजाल, इफ द पॉलिटी इज नॉट बायपोलर, इट इज काँग्रेस अलायन्स अँड अ बीजेपी अलायन्स, आणि जर ती ट्रायपोलर वर कसली 4 पोलर 5 पोलर जाली जाल्यार गोंया भितर एक स्टेबल गव्हर्नमेंट येवपाक शकता. काय गोंयकारान इतली शिटुकरान मतदान करचें पडटलें की अशेंच आमी मतदान करतले, अशेंच हाकाच आमी जिखून हाडटले आणि हाकाच सत्तेर हाडटले जावपाक शकता. आता ह्या डिस्कशनातून एक गोष्ट म्हाका आता सारखी स्पष्टपणे जाणवली. हय, एका माझ्या उजव्या सायडीन काँग्रेसचो प्रवक्तो आसा, डावे सायडीन अपक्षांचे प्रतिनिधित्व करपी आमदार आसा. म्हाका दिसता की ज्या पद्धतीन भाजपाच्या विरोधातल्या म्हणजे सरकारच्या विरोधातल्या घटकांचे ज्या पद्धतीन मनान विचार चलतात त्या पद्धतीन हे जर अशेंच सुरू रावत गेल्या भाजपा खातीर 2017ची निवडणूक म्हणजे सामकी कॅटवॉक जातले. तांकां सत्ता मेळटली आणि ते परत सत्तेचेर येतले. ह्या लोकांनी आपले सगळे इगो, आपले सगळे बाकीचे सगळे गोष्टी ना ते म्हणू त्यामुळे त्यांच्यानी काय गोष्टीकडे तडजोड करून काय गोष्टीकडे हे करून या घटकांक एकठांय जो मेरेन ही भाषा बदलना, जो मेरेन ही भाषा बदलना, तो मेरेन गोंयचे राजकीय चित्र बदलपाक शकना. 2017 भाजपाक परत सत्तेर हाडपाक नवी वर्सां भितर नवी भाषा सुरू जाता काय ना, नवी नरेटिव्ह सुरू जाता काय ना हे पळोवचें पडटलें. दार म्हाका दिसता अजून पर्यंत अर्द उगडी आसा. हात धरला बंद करपाचो, आता हात घालतना तो चिड्डता काय दार हात घालनासतनाच बंद जाता हें पळोवचें पडटलें. भाशा सुदारतली काय ना हें म्हाका दिसता नवी वर्सां भितर स्पश्ट जातलें. अपेक्षा इतलीच आसा की ते बायपोलर ट्रायपोलर जावन परत सामकें अशी हॉचपॉच आनी खतखती सरकार गोंयकाराक नाका. कितें जें येता ती स्टेबल आसपाक जाय. त्या दृश्टींतल्यान जें जाता तें जावचें इतलीच सगळ्यांची इच्छा. तुमी आयले, इतली बरे भशेन विचार मांडले. थँक्स अ लॉट पवित्रा स्टुडंट. नमस्कार.